मागे राघव चड्डांनी मोबाईल रिचार्ज संदर्भात एक महत्वाचा मुद्दा मांडला होता. आता पुन्हा त्यांनी या रिचार्ज कंपन्यांना धारेवर धरलंय. त्याचं कारण आहे 1.5 GB डेटा. प्रत्येक दिवसासाठी आपल्याला 1.5 GB डेटा मिळतो. आता काही वेळा असं होतं की आपण कुठल्या तरी कामात असतो, एखाद्या कार्यक्रमात असतो, आजारी असतो किंवा अशा अनेक कारणांनी तो डेटा आपण वापरत नाही. राघव चड्डांचं असं म्हणणं आहे की आम्ही ग्राहक म्हणून जो डेटा वापरत नाही, तो डेटा जातो कुठे? का तो डेटा आम्हाला परत वापरायला मिळत नाही? कारण बघा, आपला जर दिवसाचा डेटा संपला, तर आपल्याला रिचार्ज मारावा लागतो. पण हेच आपला शिल्लक डेटा, त्याचं काय? खरंच आपल्या सर्वसामान्यांसाठी या छोट्या-छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे त्या 1 GB डेटाचा रिचार्ज जर आपण बघितला, तर तो सुद्धा आता वाढलेला आहे. काही म्हणा, पण या रिचार्ज कंपन्या आपल्याला लुटतायत. आता हे सगळे मुद्दे संसदेत गेलेत. त्यामुळे बघूयात याचा काय परिणाम होतो. आपल्याला आपला डेटा मिळतो का? किंवा 30 दिवसांचा रिचार्ज आपल्याला मिळतो का? वाट बघूयात. तुम्हाला या सगळ्या संदर्भात काय वाटतंय? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.